सर नमस्कार. लाडक्या बहिणी अत्यंत महत्त्वाची अपडेट. लाडकी बहिणी योजना महत्त्वाची सर्वात अपडेट आलेली आहे. एप्रिलच्या अखेरच्या पडताळणीनंतर तुम्ही जर पाहिलं असेल तर 66 लाख महिला हे अपात्र ठरलेले आहेत. सविस्तर ऑथेंटिक माहिती आहे. शेवट पण व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लाडक्या बहिणी तुमच्यासाठी महत्त्वाची. त्यासोबत लाडक्या बहिणीचा GR कधीपर्यंत येणार आहे, महिला बालकल्याणची जी काही बैठक होती त्या संदर्भामध्ये मुदतवाढ 30 एप्रिलपर्यंत केवायसीला होती, त्यामध्ये मुदतवाढ मिळणार आहे का? ज्या महिला आता 66 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत, ज्या महिलांनी अजून केवायसी केलेली नाही त्या महिला सुद्धा या ठिकाणी अपात्र आहेत. मग त्या महिलांना परत एक संधी मिळणार आहे का? आणि तुमचा मार्च महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता आणि मे महिन्याचा हे एकत्रित 3 हप्ते कधीपर्यंत तुमच्या खात्यात वितरित होणार आहे, सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. तुम्ही जर पाहिले असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वात महत्त्वाची अपडेट. एप्रिलच्या अखेरची जी काही पडताळणी होती म्हणजे 30 एप्रिलच्या पडताळणीच्या नंतर 66 लाख महिला अपात्र. तुम्ही एक 4-5 दिवसा अगोदर पाहिले असाल 54 लाख महिला होत्या, त्यात अजून महिलांमध्ये भर पडून 66 लाख महिला अपात्र झाल्या असं त्यांचं म्हणणं आहे. मग राज्य सरकारची सर्वात यशस्वी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. ज्या योजनेवर सरकार ठरलेलं आहे 1500 रुपये ग्रीन टिक दिलेली आहे. पात्र महिलांना दरमहा 1500 थेट आर्थिक मदत मिळणार आहे. आता पात्र महिलांना हे पैसे मिळत आहे, परंतु ज्या 66 लाख महिला सांगितलं त्यांनी की अपात्र झालेल्या आहेत, किती? 66 लाख. 66 लाख म्हणजे खूप साऱ्या महिला आहेत. एवढ्या 66 लाख महिला ह्या अपात्र ठरलेल्या आहेत. काय ठरल्या? अपात्र. आता यांना इथून पुढे पैसे येणार आहेत का? अजिबात. परंतु ज्या महिलांची 30 एप्रिल ही शेवटची तारीख होती, कशाची तारीख होती 30 एप्रिल, तर तुमची केवायसी करायची. ज्या महिलांनी केवायसी केलेली असेल, अप्रूव्ह झाली असेल, त्या महिलांना मार्च महिना, एप्रिल महिना, मे महिन्याचे पैसे मिळतील. ज्या महिलांनी राहिले असेल त्याच्या या 66 लाख मध्ये त्या महिला असतील. जर ज्यावेळेस मुदतवाढ होईल, मुदतवाढ होण्याचे चान्सेस आहेत 15-16 तारखेला काही बैठक आहे बहुतेक त्यांची, असं महिला बालकल्याण जे खात्याचे अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं होतं. मग त्यावेळेस शक्यता आहे की केवायसीला मुदतवाढ मिळू शकते. त्याच्यानंतर ज्या महिला असतील त्या केवायसी केल्याच्या नंतर पुन्हा जर अप्रूव्ह झाल्या तर त्यांना पैसे येतील. पण सध्याच्याला या माहितीनुसार 66 लाख महिला भगिनी या अपात्र केल्यात. हे 1500 रुपये त्या महिलांना येणार नाही. ज्या महिला पात्र आहेत, केवायसी पूर्ण झालेली आहे, ज्या महिलांना जानेवारी महिना बघा, जानेवारी महिन्याचे पैसे आलेले आहेत 1500 रुपये अशा ज्या महिला असतील, त्यासोबत तुमचा फेब्रुवारी महिना आहे, या फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यात आले असतील तर या महिलांना मार्च महिन्याचे सुद्धा पैसे येणार आहेत, एप्रिलचे सुद्धा येणार आहेत आणि मे महिन्याचे सुद्धा पैसे त्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहे. इथे जर पाहिलं असेल तर बघा हा कुठे अंतिम पडताळणी एप्रिलच्या अखेर कुठपर्यंत, तर 30 एप्रिल. या 30 एप्रिलला तुमची अंतिम पडताळणी होती आणि बघा अंतिम पडताळणीमध्ये त्यांना काय मिळालं आहे, एप्रिल महिना अंतिम पडताळणी. कारण काही अपात्र महिलांनी योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे. निर्णय सरकारने कठोर पडताळणीचा निर्णय घेतला. ही अंतिम पडताळणी एप्रिल अखेर पूर्ण झालेली होती, ज्यामध्ये या 66 लाख लाडक्या बहिणी आहेत ज्या अपात्र ठरलेल्या. बघा पडताळणी नंतरचे म्हणजे 30 एप्रिलच्या नंतरचा हा आकडा आहे. कधीचा? 30 एप्रिलच्या नंतरचा हा आकडा आहे. इकडे तुम्हाला महिला दिसत आहेत, 1,77,00,000 महिला दिल्या. बघा तुम्ही जर पाहिले असेल एक 2-4 दिवसाआधी ऑथेंटिक माहिती दिली होती, 1,80,00,000 महिला, 80-81 लाख महिला होत्या आणि अपात्र महिला 54 लाख होत्या. आता इथे जर आकडे पाहिले असेल तर अपात्र महिला 66 लाख आणि ज्या महिलांना रेग्युलर 1500 रुपये मिळतात, तुमचे जानेवारी मिळाले, फेब्रुवारी मिळाले, आता मार्च मिळाले, एप्रिल मिळाले, मे पण मिळेल, त्या महिला 1,77,00,000 महिला आहेत. म्हणजे 4 लाख ज्या महिला आहेत या अजून अपात्र यातल्या ठरल्यात. 1,81,00,000 महिला होत्या, आता 1,77,00,000 महिला आहेत पात्र. यांना हप्ता मिळणार आहे. कुठल्या? 1,77,00,000 महिलांना. अपात्र किती आहेत, तर 66 लाख महिला अपात्र यांना योजनेतून वगळलेला आहे किंवा पुढील हप्ता मिळणार आहे. मग 1500 रुपये तुमची केले, इथं टिक मारले 1500 पैसे मिळतील का? केवायसीची मुदत वाढ झाली तर ज्यांनी केवायसी 30 एप्रिल पर्यंत केलेली नव्हती किंवा अर्धवटच राहिले काही कारणामुळे, त्यांना मुदतवाढ मिळाल्याच्या नंतर केवायसी केल्याच्या नंतर अप्रूव्ह झाल्याच्या नंतर मग त्यांना पैसे येतील. मग हा आकडा परत त्या ठिकाणी 66 लाखाहून कमी होणार. दिलासादायक बाब कोणतीही कारवाई त्या ठिकाणी नाहीये.
परंतु अपात्र असताना यापूर्वी योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांवर सरकार कुठलीही कायदेशीर कारवाई करणार नाही, परंतु जे काही 1500 रुपये त्यांना येतात ते 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये येणार नाही. इथून पुढे त्या महिलांना काय होणार आहे, पूर्णपणे अपात्र केलं जाणार आहे, कुठल्याच योजनेचा लाभ मिळणार नाही. राज्य सरकारच्या तिजोरीतील बाज आहे पडताळणी पूर्वी जर पाहिलं असेल तुम्ही 3600 कोटी रुपये प्रति महिना लागत होता, पडताळणीच्या पूर्वीच आहे. मग पडताळणी केल्याच्या नंतर 2655 कोटी रुपये, बघा पडताळणीच्या अगोदर 3600 कोटी रुपये प्रति महिन्याला पैसे लागत होते सरकारला. पडताळणी झाली, 3दा तुमची मुदतवाढ झाली, शेवट 30 एप्रिल होती आणि त्याच्यानंतर मग 2655 कोटी महिलांना पैसे, म्हणजे अपात्र झालेल्या महिला खूप साऱ्या आहेत. पैशात तफावत जर पाहिली असेल, इकडे 3600 कोटी रुपये, इकडे 2655 कोटी रुपये, म्हणजे 1000 कोटीची साधारणतः त्या ठिकाणी काय आहे, तफावत आहे. एवढ्या प्रमाणामध्ये महिला त्या अपात्र करण्यात आलेल्या आहे. तुम्हाला सुद्धा मार्च महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता आणि मे महिन्याचा हप्ता एकत्रित 3000 रुपये तुम्हाला येऊ शकतात किंवा त्या ठिकाणी 4500 रुपये तुमच्या खात्यामध्ये वितरित होऊ शकतात. कधीपर्यंत आहे मुदतवाढ, साधारणतः 15-16 तारखेच्या नंतर मुदतवाढ संदर्भात महत्त्वाचे अपडेट असेल. आणि तुमचं GR सुद्धा, जो काही GR आहे मार्च एप्रिल महिन्याचा, मे महिन्याचा, हा GR सुद्धा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कारण आता हा GR साधारणतः 22 मेच्या दरम्यान येण्याची चान्सेस आहे, 22 मे. आणि त्याच्यानंतर GR आल्याच्या नंतर 4 ते 5 दिवसात तुमच्या खात्यात पैशाचं वितरण होईल. म्हणजे साधारणतः 5 दिवस जर म्हटलं तर 27 मे पासून काय होईल, 27 मे पासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होईल. मग पैसे किती मिळतील GR वर डिपेंड आहे, एक तर 3000 मिळतील किंवा 4500 रुपये तुमच्या खात्यामध्ये वितरित होतील. अनेक जण कमेंट करतात की आम्हाला पैसे आलेले आहेत, परंतु अद्याप सरकारने कुठल्याही महिलांना मार्च महिन्याचे पैसे पाठवले नाहीयेत, एप्रिल महिन्याचे नाहीयेत आणि मेचे नाहीत. म्हणजे मार्चच नाही पाठवले तर एप्रिल मे येणारच नाहीये. म्हणजे याचा लक्षात ठेवा, पुढचे पैसे अजून कुठल्याच महिलांना आले नाहीये, फक्त जानेवारी महिना आणि फेब्रुवारी महिन्याचे पैशाचं वितरण झालेलं आहे. एकंदरीत या 27 मे पर्यंत तुमच्या खात्यामध्ये सगळे राहिलेले पैसे, त्या पैशाचं वितरण होईल. आणि अपात्र ठरलेल्या 66 लाख लाडक्या बहिणीमध्ये नाराजीचं वातावरण आहे. कशामुळे, कारण EKYC मुळे त्या अपात्र झाल्यात. तुम्हाला अपात्रचे कारण सांगितलेत, त्या कुठल्या एखाद्या कारणामध्ये त्या महिला बसल्यात, त्यांना अपात्र केलेलं आहे. खूप साऱ्या महिला होत्या EKYC अर्धवट आहे किंवा चुकीच्या पद्धतीने गेली, त्या सुद्धा महिला त्यांनी अपात्र केलेल्या आहेत. बघा शासनाचा फायदा आहे, वर्षाला साधारणतः 1 कोटी म्हणजे 1000 कोटीची मोठी आर्थिक बचत झाली सरकारकडे. किती, 1000 कोटी रुपयाची एवढी मोठी सरकारकडे बचत झालेली आहे. कशी, बघा वर्षाला 1000 कोटी रुपयाची बचत झालेली. जेव्हा योजना सुरू झाली ती त्यावेळेस सांगितलं तुम्हाला 3600 कोटी रुपये लागत होते महिलांच्या वेतनासाठी, जे काय मानधन आहे त्यासाठी. आणि आता पाहिलं असेल तुम्ही तर 2000 प्लस काहीतरी कोटी रुपये लागतात, म्हणजे 1000 कोटी रुपयाची तिथं बचत झालेली आहे संपूर्ण. आणि लवकरच नाही तर 27 तारखेपर्यंत तुमच्या खात्यात पैशाचं वितरण होईल. किती, 27 मे, 22 मेच्या दरम्यान GR येण्याचे चान्सेस आहेत. आणि मुदतवाढ आहे 15-16 तारखेपर्यंत तुमची EKYC ची मुदतवाढ मिळण्याची चान्सेस आहेत. 22 मे पर्यंत GR येण्याचे चान्सेस आहे. आणि 27 मे पासून तुमच्या पैशाचं वितरण केलं जाणार आहे. 3000 असतील किंवा 4500 असतील, दोन्हीपैकी एक रक्कम तुम्हाला 27 मेला तुमच्या खात्यात वितरित होईल, जे तुमचं DBD लिंक अकाउंट आहे. व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही व्हिडिओ बघताय, कमेंट करताय, पण लाईक करत नाही, लाईक करा. ज्या महिला भगिनी वाट बघतायत त्यांना ऑथेंटिक तारीख 27 मे सांगा, त्या दिवशी तुमच्या खात्यात पैशाचे वितरण, तोपर्यंत बघू नका. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, ठीक आहे. लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला